नमस्कार मंडळी, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत आलू मटर रेसिपी। सिंपल रेसिपी आहे। तर त्याच्यासाठी साहित्य घेतोय 1 वाटी बटाटा, 1 वाटी वाटाणा, कांदा, टोमॅटो 1 वाटी, कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि मसाले। आता गॅसवर कढई ठेवूया, त्याच्यामध्ये 2 चम्मच तेल घालूया, 2 हिरव्या मिरच्या, नंतर कांदा घालूया। कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत। कांदा व्यवस्थित 2 मिनिटं भाजला की त्याच्यामध्ये आपण घालूया कट केलेले टोमॅटो आणि ते दोघंही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे सो टोमॅटो व्यवस्थित सॉफ्ट होतील आणि व्यवस्थित ते सगळं मिक्स करायचं आहे। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे 2 मिनिटं सो ते व्यवस्थित सॉफ्ट होतील। आता आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया। मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे मटर आणि बटाटे आणि ते सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मी व्हिडिओ फास्ट केला आहे सो बघू शकता। व्यवस्थित मिक्स केलं की 2 मिनिटं असू द्या आणि त्याच्यामध्ये घाला गरम पाणी। गरम पाणी टाकलं की आपल्याला 5 मिनिटं ते लो फ्लेमवर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। लो फ्लेमवर शिजवल्यानंतर त्याला भाजीची टेस्ट खूप छान येते। आणि नंतर त्याच्यामध्ये घालायची कोथिंबीर आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता भाजी खूप छान झाली आहे, खूप खायला पण खूप टेस्टी झाली होती। तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।